नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नयन काळे, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, केटेश्वर महाविद्यालय, नाशिक. आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करते. आजच्या आपल्या व्याख्यानाचा टॉपिक आहे फंक्शन्स ऑफ एंटरप्रेन्युअर, म्हणजेच उद्योजकाचे कार्य. आजच्या आपण व्याख्यानामध्ये लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. त्यामध्ये उद्योजक कोणत्या कोणत्या प्रकारची कामं करतो किंवा कार्य करतो त्यालाच म्हटलं जातं फंक्शन्स ऑफ एंटरप्रेन्युअर. यामध्ये प्रामुख्याने 4 फंक्शन्स येतात. इट इन्व्हॉल्व्स 4 फंक्शन्स ऑफ एंटरप्रेन्युअर्स. एंटरप्रेन्युअर्स हे 4 फंक्शन्स परफॉर्म करत असतो. त्यामध्ये पहिलं आहे एंटरप्रेन्युअर फंक्शन्स, म्हणजे उद्योजकीय कार्य त्याला करावे लागतात. त्यानंतर आहे मॅनेजमेंट फंक्शन, व्यवस्थापकीय कार्य करणे. त्यानंतर तिसरं आहे कमर्शियल फंक्शन्स. कमर्शियल फंक्शन्स म्हणजे व्यावसायिक कार्यही उद्योजकाला करावी लागतात. आणि शेवटचं फंक्शन आहे प्रमोशनल फंक्शन्स, म्हणजे प्रचाराचे कार्य करणे. आपण सुरुवात करूया फंक्शन्स ऑफ एंटरप्रेन्युअर. एंटरप्रेन्युअर फंक्शन्स म्हणजे उद्योजकीय कार्य उद्योजक कोणकोणते करतो यापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर पहिलं काम आहे इनोव्हेशन. फर्स्ट फंक्शन्स ऑफ एंटरप्रेन्युअर इज इनोव्हेशन. इनोव्हेशनचा अर्थ होतो नवनिर्मिती करणे. फर्स्ट पॉइंट इज इनोव्हेशन. It is fundamental function an entrepreneur performs is to invent new products, services, ideas and information for business. नवनिर्मिती करणे याचाच अर्थ काय होतो की उद्योजक हा काहीतरी रिसर्च करत असतो, काहीतरी नवीन संशोधन करत असतो, बाजारपेठेचं ज्ञान घेऊन किंवा कस्टमरला कोणत्या वस्तू आवडतील नाही आवडतील, कस्टमरचा कल कोणत्या गोष्टीकडे आहे, कस्टमरची चॉईसेस कोणती आहे, तर हे बघून याच्यावर संशोधन करून उद्योजकाला काय करावं लागतं, नवनिर्मिती, नवीन काहीतरी कस्टमरच्या डिमांडला खरं उतरेल असं प्रोडक्ट त्याला तयार करावं लागतं. ही ऑलवेज एंगेज इन द प्रोसेस ऑफ डुईंग न्यू थिंग्स. उद्योजकाने काहीतरी नेहमी त्याच्या कस्टमरला किंवा त्याच्या ग्राहकापर्यंत नेहमी काहीतरी नवीन वस्तूंचा पुरवठा करणं तितकंच गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे रिस्क टेकिंग. आपण या आधीच्या व्याख्यानात आपण बघितलेलं आहे की उद्योजक हा रिस्क घेत असतो, जोखीम स्वीकारत असतो. कारण जोखीम स्वीकारणं म्हणजे जोखीम ह्या ज्या काही असतात तर त्या पर्यावरणावर आधारित असतात किंवा पर्यावरणामध्ये जे काही इन्व्हायरमेंटल चेंजेस होतात, पर्यावरणामध्ये जे काही बदल होतात, अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बदल होतात ते सांगून होत नाही. त्या गोष्टी अचानक घडणाऱ्या असतात, म्हणजे अनसर्टन असतात. सो ते बदल त्या गोष्टींवर, त्याच्या व्यवसायावर, इंडस्ट्रीवर किंवा बिझनेसवर परिणाम करणारे घटक असतात. रिस्क टेकिंग म्हणजे जोखीम स्वीकारणे. रिस्क आर कॉल्ड ॲज अनसर्टनिटी रिलेटिंग टू अ लॉस. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट रिस्क घेत असतो तर तिथे ती रिलेट कशासोबत करत असते किंवा रिस्कचा संबंध आपण कशाशी जोडत असतो, तर लॉस म्हणजेच तोट्याशी जोडत असतो. द एंटरप्रेन्युअर ॲक्सेप्ट ऑल प्रोबेबल रिस्क ऑफ बिझनेस विच फेसेस बिकॉज ऑफ द चेंजेस इन चॉईसेस ऑफ कस्टमर्स, मेथड्स ऑफ प्रोडक्शन अँड न्यू इनोव्हेशन. ज्या काही उद्योजकाला ज्या काही रिस्कला फेस करावं लागतं, तोंड द्यावे लागतात उद्योजकाला, तर त्या कोणत्या प्रकारच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. उदाहरणार्थ तिथे दिलेलं आहे की कस्टमरच्या गरजा बदलणे, कस्टमरच्या चॉईसेस म्हणजे कस्टमरच्या आवडीनिवडींमध्ये बदल होणे किंवा प्रोडक्शन मेथडमध्ये बदल होणे आणि नवीन इन्व्हेन्शन्स म्हणजे नवीन काहीतरी संशोधन लागणे, या गोष्टींमुळे उद्योजकाला जोखीम स्वीकारावी लागते. पुढची स्लाइड आहे एंटरप्रेन्युअर फंक्शन्स मधलं तिसरं फंक्शन आहे ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट. ऑर्गनायझेशन आणि मॅनेजमेंट याचाच अर्थ होतो व्यवस्थापकीय कार्य सुद्धा उद्योजकाला पार पाडावी लागतात किंवा करावी लागतात. एंटरप्रेन्युअर ॲज अन ऑर्गनायझर. एंटरप्रेन्युअरला जो काही त्याचा उद्योग आहे किंवा जे काही त्याचा बिझनेसचं सेटअप त्याने ऑलरेडी केलेलं आहे किंवा स्टार्टअप केलेलं आहे, तर तिथे बाकीच्या सर्व गोष्टी त्याला ऑर्गनाइज म्हणजे एक सिस्टमॅटिक पद्धतीने तिथे त्याला काम करावं लागतं. एंटरप्रेन्युअर परफॉर्म्स अ व्हरायटी ऑफ मॅनेजरियल फंक्शन्स लाईक फॉर्म्युलेशन ऑफ बिझनेस ऑब्जेक्टिव्स, फॉर्म्युलेशन ऑफ प्रोडक्शन प्लॅन्स, प्रोडक्शन ॲनालिसिस अँड मार्केट रिसर्च एक्सेट्रा. ज्यावेळेस उद्योजक हा
ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असतो किंवा मॅनेजमेंट फंक्शन परफॉर्म करत असतो, तर त्याला वेगवेगळ्या व्यवस्थापकीय कार्यांना तोंड द्यावं लागतं. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आहे की यामध्ये व्यवस्थापकीय कार्य कोणती? तर पहिलं आहे फॉर्म्युलेशन ऑफ बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. त्याच्या व्यवसायाची जी काही ऑब्जेक्टिव्हज आहेत त्याला धोरणं ठरवावी लागतात. धोरणं म्हणजे काय? की त्याला कोणती गोष्ट अचीव्ह करायची आहे, त्याचा हेतू काय आहे किंवा पर्पज काय आहे, हे त्याला ऑब्जेक्टिव्हज म्हणजे ध्येय त्याला ठरवावी लागतात. फॉर्म्युलेशन ऑफ प्रोडक्शन प्लॅन्स. आज मला किती उत्पादन करायचं आहे किंवा माझं उत्पादन कसं योग्य प्रकारे कसं स्मूथली प्रोडक्शनचा फ्लो कसा स्मूथ राहील, प्रोडक्शन होताना उत्पादन कार्य होताना त्यामध्ये कोणतेही अडथळे येणार नाही याची उद्योजकाला काळजी घ्यावी लागते. त्यानंतर आहे प्रोडक्शन अनालिसिस. या महिन्यामध्ये किती प्रोडक्शन करायचं आहे, त्याच्यासाठी रॉ मटेरियल म्हणजेच काय, कच्चा माल किती लागणार आहे. सो या गोष्टींचं नियोजन, या गोष्टींचं प्लॅनिंग उद्योजकाला व्यवस्थितपणे करावं लागतं. आणि शेवटचं आहे मार्केट रिसर्च. म्हणजे उद्योजकाला त्याची ऑर्गनायझेशन किंवा त्याचं उद्योजकीय जे काही कार्य आहे ते तर बघावेच लागतं. त्याचबरोबर मार्केट रिसर्च म्हणजे बाजारपेठेमध्ये सुद्धा संशोधन करणं तितकंच महत्वाचं आहे. यानंतर आहेत मॅनेजमेंट फंक्शन्स. मॅनेजमेंट फंक्शन्स याला मराठीत म्हटलं जातं व्यवस्थापकीय कार्य. यामध्ये पहिलं आणि सर्वात महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंग याचा अर्थ नियोजन करणे. प्लॅनिंग इज द फंडामेंटल मॅनेजमेंट फंक्शन which involves deciding in advance what is to be done, when is to be done, how is to be done, and who is going to be done it. सो प्लॅनिंग म्हणजेच काय, नियोजन करणे. नियोजन करणं हे एक व्यवस्थापकीय किंवा उद्योजकाचे एक बेसिक म्हणजे महत्वाचंच फंक्शन आहे. त्यामध्ये उद्योजक काय करत असतो की डिसाइडिंग इन ऍडव्हान्स म्हणजेच काय की मला उद्या काय काम करायचे आहे, माझ्या व्यवसायाचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा माझ्या व्यवसायाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मला कोणत्या प्रकारची कामं उद्या करायची आहेत किंवा अजून मला काय नवीन इम्प्रूव्हमेंट करता येईल, हे सगळं प्लॅनिंग किंवा नियोजन त्याला ऍडव्हान्स मध्ये करून ठेवणं त्याला म्हटलं जातं नियोजन करणं. इट इज अन इंटलेक्च्युअल प्रोसेस. नियोजन करणं हे इंटलेक्च्युअल प्रोसेस म्हणजे काय, जसं मी नियोजन करेल तसं एक उद्योजक नियोजन करेल, हे त्याच्या इंटलेक्च्युअल गोष्टींवर तितकंच डिपेंड आहे. माझं नियोजन करण्याची पद्धत वेगळी असेल तर दुसऱ्या उद्योजकाची नियोजन करण्याची पद्धत कशी असणार आहे, वेगळी असणार आहे. ठीक आहे. सो लास्ट पॉइंट इज प्लॅनिंग इज नथिंग बट थिंकिंग बिफोर ऍक्शन टेक्स प्लेस. प्लॅनिंग म्हणजे नियोजन, याचाच अर्थ काय होतो, आपण एक प्रकारे विचार करतो आपल्याला काय करायचं आहे, बरोबर. पण हा विचार आपण कधी करतो, कृती करण्या अगोदर. यानंतर दुसरं फंक्शन आहे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट मधलं सर्वात महत्वाचं फंक्शन आहे कंट्रोलिंग. कंट्रोलिंग याचा अर्थ होतो नियंत्रण करणे. उद्योजकाला वेगवेगळ्या गोष्टींवर नियंत्रण त्याचं असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ ज्या उद्योजकाच्या अंडर काम करणाऱ्या एम्प्लॉईजवर, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे किंवा कर्मचारी काय काम करत आहेत त्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे, त्यांना त्यांची रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे जबाबदारीची जाणीव करून देणं, डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क म्हणजे त्यांना जे काही काम दिलेलं आहे तर ते व्यवस्थित ते काम पूर्ण करता आहेत किंवा नाही, या गोष्टींवर कंट्रोल नियंत्रण ठेवणं उद्योजकाचं महत्वाचं कार्य आहे. कंट्रोलिंग. कंट्रोलिंग इज अ प्रायमरी गोल ओरिएंटेड फंक्शन ऑफ मॅनेजमेंट इन अँड ऑर्गनायझेशन. हे गोल ओरिएंटेड असतं, जे काही ध्येय असतं, जे काही उद्दिष्ट असतात ते पूर्ण करण्यासाठी नियंत्रण हे तितकंच महत्वाचं फंक्शन आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ कंपेअरिंग द ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द set standards of the company to ensure that activities are performed according to the plans and if not then taking corrective actions. याचा अर्थ काय होतो, ज्यावेळेस आपण उद्योजक म्हणून नियंत्रण करत असतो तर त्यावेळेस आपण एक सेट फॉर्म केलेला असतो की नाही हे काम ह्याच पद्धतीने झालं पाहिजे, बरोबर. आणि जर ते काम त्या पद्धतीने योग्य पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीने जर होत नसेल तर उद्योजकाला तिथे व्यवस्थित नियंत्रण करावं लागतं. कामाची जबाबदारी त्या योग्य व्यक्तींवर सोपवावी लागते आणि त्याच्याबद्दल करेक्टिव्ह ऍक्शन्स, जे काही काम जर चुकलं असेल तर ते परत बरोबर कसं होईल याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. यानंतर तिसरं फंक्शन आहे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट मधलं ऑर्गनायझिंग. यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे ऑर्गनायझिंग इज द कोर फंक्शन which binds all the activities and resources together in a systematic and logical sequence. Organizing
याचाच अर्थ असा होतो की आपण जे काही संघटन करतो आहे, जे काही आपल्या उद्योजकीय व्यवस्थापकीय कार्यामध्ये जे काही फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे, मग त्यामध्ये लँड असेल, लेबर असेल, कॅपिटल असेल, तर ह्या गोष्टींचा आपण प्रॉपरली सिस्टमॅटिक वेने ऑर्गनायझिंग करतो आहे, त्यांचं संघटन व्यवस्थितरित्या करतो आहे. वर्क इज असाइन्ड टू द एम्प्लॉईज हू इज स्पेशलाइज्ड इन दॅट वर्क. आपण उद्योजक म्हणून ज्या वेळेस आपण काम करतो त्यावेळेस त्या व्यक्तीला काम सोपवलं गेलं पाहिजे, जे त्या व्यक्तीकडून कॅपेबिलिटी असेल किंवा त्या व्यक्तीकडून होईल. ठीक आहे, म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य काम सोपवणं हे सुद्धा त्या उद्योजकाची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे. ऑर्गनायझिंग helps in classification of jobs systematically among the workforce, which helps in the reduction of workload as well as improve productivity. प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह याचा अर्थ असा होतो उत्पादन प्रक्रिया ही स्मूथ चालावी, व्यवस्थित तिथे उत्पादन प्रक्रियेचा फ्लो जो काही आहे तर तो व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला ऑर्गनायझिंग म्हणजे काय, जे काही घटक उत्पादन प्रक्रियेमध्ये येतात तर त्यांचं व्यवस्थित सिस्टमॅटिक किंवा लॉजिकल ऑर्डरने आपण त्यांचं काम हे सेटअप करणं तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं फंक्शन आहे मॅनेजमेंटचं, ते आहे स्टाफिंग. स्टाफिंग इज द मॅनेजरियल फंक्शन ऑफ रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंग, डेव्हलपमेंट अँड प्रमोशन अँड ऑल्सो कॉम्पेन्सेशन ऑफ पर्सोनेल. याचाच अर्थ असा होतो स्टाफिंग या प्रक्रियेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. रिक्रुटमेंट याचा अर्थ काय, एम्प्लॉईजची तुम्हाला गरज असते, तुम्ही सर्व कामं उद्योजक म्हणून सर्व कामं तुम्ही एकटे हँडल करू शकत नाही, हाताळू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईजची सुद्धा काय असते, गरज असते. त्यामुळे रिक्रुटमेंट करणं याचाच अर्थ काय की एम्प्लॉईजची नेमणूक करणं. त्यानंतर आहे की एम्प्लॉईजचं सिलेक्शन करणं. त्यांना जर काही एम्प्लॉईज फ्रेशर्स असतील म्हणजे नव्यानेच तिथे तुमच्याकडे पहिल्यांदा काम करत असतील, एज्युकेशन संपल्यानंतर ते डायरेक्ट तुमच्याकडे जर ॲज अ फ्रेशर्स म्हणून आलेले असतील तर त्यांना ट्रेनिंग हे दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर त्यातून त्यांची डेव्हलपमेंट होते आणि प्रमोशनचा अर्थ मराठीत होतो बढती करणं. सो ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या स्टाफिंग ह्या फंक्शनमध्ये इन्क्लूड होत असतात. स्टाफिंगमध्ये पहिली फंक्शन काय होतं की रिक्रुटमेंट करणं. एम्प्लॉई ज्यावेळेस तुमच्याकडे येतो तर त्यावेळेस त्याचा इंटरव्ह्यू घेणं, त्याची नेमणूक करणं, त्याचं जे काही क्वालिफिकेशन आहे त्याच्या क्वालिफिकेशनच्या बेसिसवर त्याने जर पहिले कुठे काम केलेलं असेल, कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं असेल किंवा कोणत्या कंपनीमध्ये जर काम केलेलं असेल, सो त्याला त्यावेळेस काय असतो, एक एक्सपिरियन्स असतो. तर त्या बेसिसवर त्याचं सिलेक्शन करणं, त्या कॅन्डिडेटला ट्रेनिंग देणं, त्याची डेव्हलपमेंट बघणं किंवा त्याने जर चांगलं काम परफॉर्मन्स त्या एम्प्लॉईचं चांगलं असेल, त्याचं काम चांगलं असेल तर तुम्ही काय देत असतात, त्या एम्प्लॉईला प्रमोशन देत असतात आणि जे काही त्याचं पद असेल त्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा उद्योजकीय कार्यांमध्येच चांगलं परफॉर्मन्स देत असेल तर तुम्ही काय देत असतात, तिथे कॉम्पेन्सेशन म्हणजे चांगला मोबदला. तो जो काही काम करतो आहे तर त्याच्या बदल्यात तुम्ही काय देत असतात, कॉम्पेन्सेशन म्हणजे मोबदला, कामाचा मिळालेला त्याला मोबदला दिला गेला पाहिजे. त्यानंतर आहे स्टाफिंग मे बी डिफाईन्ड ॲज द प्रोसेस ऑफ हायरिंग अँड डेव्हलपिंग द रिक्वायर्ड पर्सोनेल टू फिल इन द व्हेरियस पोझिशन्स इन ऑर्गनायझेशन. आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या पोझिशनसाठी ऑर्गनायझेशनमध्ये उद्योजकतेमध्ये इथे जागा खाली असतात, त्यावेळेस त्यांच्या जागा भरल्या जातात आणि तिथे त्यांना काय केलं जातं, ॲज पर त्यांच्या एक्सपिरियन्स वाईज किंवा ॲज पर त्यांच्या क्वालिफिकेशन वाईज त्यांना तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून दिल्या जातात. यानंतर पुढचं फंक्शन आहे 5th नंबरचं डायरेक्टिंग. डायरेक्टिंग मीन्स व्हॉट, की निर्देशन करणं किंवा एक नेतृत्व करणं. ठीक आहे, तो डायरेक्टिंग इज द प्रोसेस इन विच मॅनेजर्स इन्स्ट्रक्ट, गाईड अँड ओव्हरसीज द परफॉर्मन्स ऑफ वर्कर्स टू अचीव द प्रीडिटरमाइंड गोल्स. याचाच अर्थ काय होतो, ज्यावेळेस आपण उद्योजकीय कार्य बघत असतो त्यावेळेस आपल्या हाताखाली जे काही एम्प्लॉईज असतात, आपले जे काही स्टाफ असतात, हाताखाली जर मॅनेजर्स असतील तर त्यांना आपल्याला काय करावं लागतं, इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतात किंवा काही सूचना द्याव्या लागतात. कधी काही अडचणी आल्या तर आपल्याला त्यांना गायडन्स म्हणजे काय की आपल्याला एक वेळेस मार्गदर्शन त्या आपल्या हाताखाली असणाऱ्या एम्प्लॉईजला करावं लागतं आणि ते जे काही काम करत आहेत तर त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, ते योग्य पद्धतीने कामकाज करता आहेत किंवा नाही याच्यावर सुद्धा काय करावं लागतं, लक्ष ठेवावं लागतं.
डायरेक्टिंग इज सेड टू बी द हार्ट ऑफ मॅनेजमेंट प्रोसेस. तुम्हाला ज्यावेळेस आपण डायरेक्शन करतो किंवा ज्यावेळेस आपण मार्गदर्शन करत असतो त्यावेळेस आपल्या एम्प्लॉईजवर ते योग्य पद्धतीने कामकाज करतायत की नाही ही गोष्ट त्यांच्यावर लक्ष ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. त्याशिवाय आपण चांगलं आपले जे काही आपले गोल्स आहेत, जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, उद्योजकीय ऑब्जेक्टिव्ह जे काही आहे तर ते पूर्ण करू शकत नाही. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग हॅव डू नॉट गेट इम्पॉर्टन्स इफ डायरेक्शन फंक्शन डू नॉट टेक प्लेस. म्हणजे आपण जर त्यांना नेतृत्व आपण आपल्या एम्प्लॉईजचं जर करू शकलो नाही तर प्लॅनिंग जे काही केलेलं असेल आपण किंवा ऑर्गनायझिंग जर केलेलं असेल किंवा स्टाफिंग जर केलेलं असेल तर ह्या गोष्टींचा तिथे काहीच यूज होत नाही. त्यामुळे जे डायरेक्शन असेल, जे काही मार्गदर्शन असेल तर ते उद्योजकाने योग्य रीतीने केलं पाहिजे, योग्य वेळी केलं पाहिजे. यानंतर आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत प्रमोशनल फंक्शन्स. यालाच मराठीत म्हटलं जातं प्रचाराची कार्य. यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने येतात. ते म्हणजे फर्स्ट म्हणजे आयडेंटिफिकेशन अँड सिलेक्शन ऑफ बिझनेस आयडिया. याचाच अर्थ काय होतो, ज्यावेळेस आपण उद्योजक म्हणून कार्य करणार असतो तर त्यावेळेस आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये आपल्या अपॉर्च्युनिटीज म्हणजे आपल्याला संधी किती आहेत बरोबर तर त्या शोधता आल्या पाहिजे. त्यानंतर सिलेक्शन ऑफ बिझनेस आयडिया आपल्या डोक्यामध्ये ऍज अ उद्योजक म्हणून किंवा ऍज अ एंटरप्रिन्युअर म्हणून ज्या काही बिझनेस मधल्या ज्या आयडिया आहेत तर त्या आपल्याला तिथे मांडता आल्या पाहिजे किंवा ज्या काही आयडिया आहेत तर त्या इम्प्लिमेंटेशन त्या आयडियांचं म्हणजे ज्या काही ऍक्शन थ्रू आपल्याला त्या रियालिटीमध्ये मांडता आल्या पाहिजे. नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ बिझनेस प्लॅन और प्रोजेक्ट रिपोर्ट. आपल्याला जो काही बिझनेस आपल्याला फॉर्म करायचा आहे किंवा स्थापना करायची असेल, आपल्याला बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला प्रथम नियोजन करण्याबरोबरच म्हणजे प्लॅनिंग करण्याबरोबरच बिझनेस प्लॅन हा आपला तयार पाहिजे. त्यानंतर आहे शेवटचा पॉईंट रिक्वायरमेंट ऑफ फायनान्स. आपल्याला ज्यावेळेस उद्योजकीय कार्य पार पाडायचे आहेत किंवा आपल्याला पर्सनल कार्य पार पाडायचे आहे तर त्यावेळेस आपल्याला रिक्वायरमेंट कसली असणार आहे, आपल्याला गरज कसली आहे फायनान्सची. फायनान्स म्हणजे आपल्याला वित्तीय गरजा आपल्याला ओळखता आल्या पाहिजे की नाही हा बिझनेस सेटअप करण्यासाठी आपल्याला किती प्रमाणात कॅश लागणार आहे, किती प्रमाणात आपल्याला कॅपिटल किंवा भांडवलाची गरज भासणार आहे. पुढच्या स्लाइडमध्ये आहे कमर्शियल फंक्शन्स. कमर्शियल फंक्शन्स यामध्ये 3 गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख होतो. तो म्हणजे फर्स्ट वन इज प्रोडक्शन. प्रोडक्शन म्हणजे उत्पादन प्रक्रिया. त्यानंतर आहे मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजेच काय की उत्पादन एखाद्या वस्तूचं उत्पादन ज्यावेळेस आपण करतो तर त्यानंतर त्याचं प्रमोशन झालं पाहिजे. याचा अर्थ काय विपणन पण होणं. नाही तर फक्त आपण प्रोडक्शन प्रोसेस तयार करून ठेवले आहे, आपलं फिनिश गुड्स हे तयार करून जर ठेवलं असेल बरोबर तर ते फक्त स्टोरेज न करता ते ग्राहकांपर्यंत पोहोचणं तितकंच महत्वाचं आहे. अदरवाईज आपल्याला नफा जो मिळतो आहे तर तो मिळणं अशक्य होणार. म्हणजे आपले जे काही प्रोडक्शन प्रोसेस झाल्यानंतर जे काही फिनिश गुड्स असणार आहे, जे काही मटेरियल असणार आहे, फिनिश मटेरियल असणार आहे तर ते ग्राहकांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. ग्राहकांकडून आपल्या उत्पादनाला प्रतिसाद मिळणं तितकंच गरजेचं आहे. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आहे, जाहिरातीच्या माध्यमांपर्यंत जाहिरातीचे माध्यम किंवा सोशल मीडिया जे आपण वापरतो आहे आजकाल, ऍडव्हर्टायझिंग जे आपण बघतो आहे टीव्हीवर, न्यूजपेपरमध्ये ऍडव्हर्टायझिंग येतात किंवा आपलं जे काही फेसबुक, इंस्टाग्रामवर ज्या काही ऍडव्हर्टाइजमेंट्स आपण बघत असतो तर त्या थ्रू आपण काय करू शकतो, आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग अँड सेलिंग तितकं जास्त इफेक्टिव्हली आपण करू शकतो. त्यानंतर आहे अकाउंटिंग. अकाउंटिंग याचा अर्थ काय की हिशोब ठेवणं. आपण जे काही उद्योजकीय कार्य किंवा जे काही आपण प्रोडक्शन फंक्शन परफॉर्म करणार आहे तर त्यामध्ये प्रोडक्शनसाठी किती एक्सपेन्सेस लागणार आहे, किती खर्च येणार आहे. अकाउंटिंग याचा अर्थ असा होतो की जो उद्योजक जे काही बिझनेस ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करणार आहे तर त्याचं रेकॉर्ड मेंटेन ठेवणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. या स्लाइडमध्ये आपण परत एकदा बघणार आहोत कन्सेप्ट ऑफ एंटरप्रिन्युअरशिप इज अन इनोव्हेटिव्ह फंक्शन. यामध्ये इनोव्हेटिव्ह फंक्शन आपण का म्हटलेलं आहे, कारण की उद्योजक हा नवीन काहीतरी प्रोडक्ट हा इकॉनॉमीला देत असतो, त्या समाजाला देत असतो किंवा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला देत असतो आणि ग्राहकांना सुद्धा देत असतो. त्यामुळे नवनिर्मिती करणारा असं उद्योजकाला म्हटलं गेलेलं आहे. इट इज अ लीडरशिप रादर दॅन ओनरशिप. The process of innovation
मे बी इन द फॉर्म ऑफ जे काही नवनिर्मिती होत असते किंवा जी काही क्रिएटिव्हिटी उद्योजक करत असतो ती इन द फॉर्म ऑफ म्हणजे कोणत्या प्रकारे असतो. उद्योजक हा एक तर इंट्रोडक्शन ऑफ अ न्यू प्रोडक्ट, उद्योजक हा एक तर नवीन काहीतरी प्रोडक्ट लॉन्च करत असतो, बरोबर आहे. त्यानंतर यूज ऑफ अ न्यू मेथड ऑफ प्रोडक्शन म्हणजे जे काही प्रोडक्ट आहे तर त्यामध्ये नवीन प्रोडक्शनची जी काही उत्पादनाची जी काही प्रक्रिया आहे तर त्यामध्ये काहीतरी नाविन्य असतं, काहीतरी नवीन असतं. ओपनिंग ऑफ अ न्यू मार्केट किंवा एखाद्या नवीन प्रोडक्टमुळे काय होत असतं, एक नवीन मार्केट, एक वेगळ्या प्रकारचं मार्केट तयार होत असतं आणि ज्याला कस्टमरकडून काय असते, डिमांड असते, मागणी असते. लास्ट वन, कॉन्सिक्वेन्स ऑफ द न्यू सोर्सेस ऑफ सप्लाय ऑफ रॉ मटेरियल. काही वेळेस नवीन प्रोडक्टचे जे काही नवीन प्रोडक्ट, नवीन वस्तू ज्या काही बनवायच्या आहेत, तर त्यासाठी जे काही रॉ मटेरियल असतं, तर त्यामध्ये त्याचं सुद्धा एक नवीन मार्केट तयार होऊ शकतं. या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत कन्सेप्ट ऑफ एंटरप्रेन्योर, जी आहे ट्रॅडिशनल कन्सेप्ट आणि मॉडर्न कन्सेप्ट. या दोन्हीमध्ये काय फरक आहे ते आपण चार्टच्या माध्यमाने समजून घेऊया. ट्रॅडिशनल कन्सेप्ट मध्ये आहे ॲबिलिटी अँड ॲप्टिट्यूड टू बेअर व्हेरियस टाइप्स ऑफ बिझनेस रिलेटेड रिस्क अँड फेसिंग अनसर्टनिटीज. याचाच अर्थ काय होतो, जी काही पारंपरिक कन्सेप्ट होती, उद्योजकतेची जी काही पारंपरिक कन्सेप्ट होती, त्यामध्ये काय सांगितलेलं होतं की त्यामध्ये वेगवेगळ्या उद्योजकाला वेगवेगळ्या प्रकारच्या अनसर्टनिटीज, म्हणजे अनसर्टनिटीज याचा अर्थ होतो वेगवेगळ्या प्रकारच्या अनिश्चित प्रकारच्या धोक्यांना सामोरं जाणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सिच्युएशन येतील उद्योजकतेचा उद्योजक म्हणून जे काही फंक्शन्स परफॉर्म करताना किंवा जे काही उद्योजक म्हणून कार्य परफॉर्म करताना ज्या काही अडथळे येतील तर त्यांना सामोरं जावं लागत होतं. आणि मॉडर्न कन्सेप्टमध्ये जी काही नवीन कन्सेप्ट आहे तर त्यामध्ये काय दिलेलं आहे ते बघूया. द ॲबिलिटी टू एस्टॅब्लिश न्यू एंटरप्राइज अँड कॅरिंग आउट व्हेरियस न्यू इम्प्रूव्हमेंट्स इन द एंटरप्राइज. यामध्ये जी मॉडर्न कन्सेप्ट आहे त्यामध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे की आपल्याला उद्योजक म्हणून नवीन समाजाला कोणतं प्रोडक्ट देऊ शकतो किंवा अजून मार्केटमध्ये काय रिसर्च करू शकतो, तर त्या प्रकारे आपण मार्केट संशोधन करून, मार्केट रिसर्च करून आपण उद्योजक म्हणून नवीन काहीतरी प्रोडक्ट किंवा काहीतरी क्रिएटिव्ह प्रोडक्ट आपण लॉन्च करू शकतो आणि त्याद्वारे समाजामधले जे काही घटक आहे म्हणजे कस्टमर, तर त्याच्या नवीन ज्या काही वॉन्ट्स असतील किंवा समाजातल्या कस्टमरच्या ज्या काही गरजा असतील तर त्या पूर्ण करणे, हे यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ द एंटरप्रिन्योरशिप. याचाच अर्थ उद्योजकाला काही वेळेस जे काही नैराश्य येतं किंवा त्याचा उद्योग चालू शकत नाही तर त्याची कारणं काय आहेत. ठीक आहे. फर्स्ट पॉइंट इज लॅक ऑफ विजिबल कन्सेप्ट. म्हणजे तो जो काही बिझनेस प्लॅन तयार केलेला असतो प्रत्येक उद्योजकाने किंवा त्याचं नियोजन हे योग्यपणे जर झालं नाही तर तो त्याचा बिझनेस उद्योजकता रन करू शकत नाही. त्याचा जो काही बिझनेस असेल किंवा स्टार्टअप असेल तर ते सक्सेसफुली होऊ शकत नाही. लॅक ऑफ मार्केट नॉलेज. जर उद्योजकाला मार्केटबद्दल माहिती नसेल किंवा मार्केटचं सर्व्हे जर त्याने केला नाही, मार्केटमध्ये तो जर फिरला नाही, ग्राहकांच्या आवडीनिवडी जर त्याला माहिती नसतील, ग्राहक कोणत्या गोष्टींना ग्राहकांच्या गरजा कोणत्या आहे, ग्राहक कोणत्या गोष्टींना कोणत्या वस्तूंना जास्त प्रतिसाद देतात किंवा ग्राहकांमध्ये अवेअरनेस नसेल, तर ह्या गोष्टींची उद्योजकाला तितकी माहिती असणं, तितकं नॉलेज असणं तितकंच महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे लॅक ऑफ टेक्निकल स्किल. उद्योजकाकडे टेक्निकल स्किल, तांत्रिक कौशल्य असणं तितकंच महत्त्वाचं आहे. ते जर नसेल तर त्याचा परिणाम हा उद्योजकतेवर होत असतो. त्यानंतर आहे लॅक ऑफ सीड कॅपिटल. याचाच अर्थ जर उद्योजकाला त्याचं जे काही उद्योजकता फंक्शन परफॉर्म करायचे असतील, मार्केटिंग करायचं असेल त्याच्या नवीन प्रोडक्टचं किंवा विपणन फंक्शन आपण जे म्हणतो, मार्केटिंग फंक्शन जे काही परफॉर्म करायचं असेल, ते करण्यासाठी त्याला पुरेशा प्रमाणात कॅपिटलची गरज असते. कॅपिटल म्हणजेच भांडवलाची त्याला गरज असते. ते जर त्याला योग्य पद्धतीने योग्य वेळेत मिळालं नाही, तर त्याचा बिझनेस हा काय होऊ शकतो, सेटअप होऊ शकत नाही. अ, हे परत घ्यायचंय मला. लॅक ऑफ पूर्ण नाही, फक्त लॅक ऑफ सीड कॅपिटल. पुढचं फंक्शन आहे लॅक ऑफ सीड कॅपिटल. उद्योजकाला फंक्शन परफॉर्म करताना त्याला वेगवेगळ्या प्रकारचं कॅपिटलची गरज असते. वित्तीय गरजा उद्योजकाच्या असतात कारण त्याला मार्केटिंग म्हणजेच काय, की विपणन फंक्शन हे परफॉर्म करण्यासाठी, त्याला मार्केटिंग करण्यासाठी जे काही नवीन प्रोडक्ट तो लॉन्च करतोय, तर त्यासाठी त्याला कॅपिटलची
म्हणजेच भांडवलाची तितकीच गरज असते. ते जर त्याला योग्य वेळेत मिळालं नाही, तर तो ते फंक्शन्स परफॉर्म करू शकत नाही. त्यानंतर आहे लॅक ऑफ मोटिव्हेशन. उद्योजकाला मोटिव्हेशन जर मिळालं नाही, एकतर उद्योजक हा साहसी वृत्तीचा असावा, त्याच्यामध्ये सेल्फ मोटिव्हेटेड असावा, उद्योजक हा पॅशनेट असावा, हे आपण पहिल्याच स्लाइडमध्ये अभ्यासलं होतं. तसंच जर त्याला मोटिव्हेशन करणारे जर फॅक्टर्स नसतील, तर त्यावेळेस काय होऊ शकतं, त्याचा बिझनेस हा रन होऊ शकत नाही. त्यानंतर आहे टाईम प्रेशर अँड डिस्ट्रॅक्शन्स. उद्योजकाने नेहमी जे काही त्याचं कामाचं वर्कलोड असेल किंवा जे काही प्रेशर, जर कामाचं जास्त प्रेशर येत असेल, तर ते किंवा डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमुळे, जर काही घटकांमुळे जर त्याचं लक्ष दुसरीकडे केंद्रित होत असेल, तर त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपलं जे काही उद्योजकतेचं फंक्शन आहे ते परफॉर्म करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे लीगल कन्स्ट्रेंट्स अँड रेग्युलेशन्स. यामध्ये जे काही सरकारचे धोरणं असतात, सरकारचे काही नियम असतात, तर त्या गोष्टी त्याला फॉलो करता आल्या पाहिजे. जे काही लायसन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, लायसन्स म्हणजे काय, परवाने असतात, तर ते त्याने बिझनेस सेटअप करण्यापूर्वी त्याची आयडिया असणं महत्त्वाचं आहे. जे काही लीगल फॉर्मॅलिटीज आहेत, ज्या काही गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, तर ते फॉलो करणं, त्या गोष्टींची पूर्तता करणं तितकंच महत्त्वाचं आहे. शेवटचा पॉइंट आहे मोनोपोली अँड प्रोटेक्शनिझम. तर त्यामध्ये काय असतं, की उद्योजकाने मोनोपोली ही जर काही दुसऱ्या उद्योजकाची जर असेल, तर ते त्याला फेस करता आली पाहिजे आणि आपला बिझनेस हा चांगल्या प्रकारे सेटअप करता आला पाहिजे. यानंतर आपण काही भारतातल्या मोठ्या उद्योजकांचे एक्झाम्पल्स बघणार आहोत. सम ऑफ रिअल एंटरप्रिन्युअर्स ऑफ इंडिया. त्यामध्ये पहिल्या नंबरला आहेत अझीम प्रेमजी. ते कोण आहेत आपण स्लाइडवर बघू शकता, त्यांचं इमेज दिलेलं आहे. हे कोण आहेत? चेअरमन ऑफ विप्रो टेक्नॉलॉजीज, वन ऑफ द लार्जेस्ट सॉफ्टवेअर कंपनी इन इंडिया. ही इज हॉनर्ड विथ पद्मभूषण इन 2005 बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. अजिम प्रेमजी कोण आहेत? तर चेअरमन आहेत विप्रो टेक्नॉलॉजीजचे. ऑनर्ड विथ, यांना कोणता अवॉर्ड मिळालेला आहे? पद्मभूषण मिळालेला आहे. कोणत्या वर्षी? 2005 या वर्षी त्यांना पद्मभूषण अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे, भारतीय गव्हर्नमेंटकडून किंवा भारत सरकारकडून. या स्लाइडमध्ये थोडंसं एडिट करायचं होतं. शेवटचं जे लाईन होती, अझीम प्रेमजी हे चेअरमन आहेत विप्रो टेक्नॉलॉजीज, वन ऑफ द लार्जेस्ट सॉफ्टवेअर कंपनी इन इंडिया. यांना ऑनर्ड केलेला आहे, यांचा सन्मान केलेला आहे. कोणत्या अवॉर्डने? ऑनर्ड विथ पद्मभूषण इन 2005 या वर्षी. भारत सरकारकडून अजिम प्रेमजी यांना पद्मभूषण या अवॉर्डने सन्मानित केलेलं आहे. यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकतात धीरूभाई अंबानी. हे आहेत फाउंडर ऑफ रिलायन्स कंपनी, जी आपल्याला सर्वांना माहिती आहे. बिल्ड इंडियाज लार्जेस्ट प्रायव्हेट सेक्टर कंपनी. यानंतरच्या पुढच्या स्लाइडमध्ये तुम्ही बघू शकतात, हे आहेत नारायण मूर्ती. ही इज अ फाउंडर ऑफ इन्फोसिस टेक्नॉलॉजी विच इज सिच्युएटेड इन पुणे. chosen as a World Entrepreneur of the Year 2003. He is non-executive chairman and mentor of Infosys. Infosys याचे हे मालक आहेत आणि फाउंडर सुद्धा आहेत. यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत काही इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर्स ऑफ एंटरप्रिन्योरशिप. याचाच अर्थ काय होतो, की काही घटक उद्योजकतेवर इंटरनली म्हणजे अंतर्गत परिणाम करतात, तर काही घटक जे असतात ते एक्सटर्नली म्हणजे उद्योजकाच्या बाहेरील वातावरणावर परिणाम करत असतात. म्हणजे उद्योजकाच्या बाहेर वातावरणावर परिणाम करणारे घटक असतात. यामध्ये दोन प्रकारचे असतात, इंटरनल ड्रायव्हिंग फोर्सेस अँड एक्सटर्नल ड्रायव्हिंग फोर्सेस. Internal driving forces are those kind of things or situation or event that occur inside the business, are generally under control of the company.
इंटरनल ड्रायव्हिंग फोर्सेस याचाच अर्थ काय होतो, की उद्योजक ज्यावेळेस त्याचा व्यवसाय करत असतो किंवा त्याचा बिझनेस ज्यावेळेस तो स्टार्टअप केलेला असतो, त्यावेळेस काही घटक असे असतात जे त्याच्या अंतर्गत कामांवर परिणाम करणारे घटक असतात. त्यामध्ये आहे ऑर्गनायझेशन ऑफ मशिनरी अँड इक्विपमेंट, याचा त्याच्या कामांवर परिणाम होत असतो. त्याच्यानंतर आहे टेक्नॉलॉजिकल कॅपॅसिटी, जी काही टेक्नॉलॉजिकल न्यू चेंजेस जे झालेले असतात किंवा होणारे असतात त्यावर परिणाम करणारे घटक. त्यानंतर आहे ऑर्गनायझेशनल कल्चर, म्हणजे अंतर्गत जे काही वातावरण असतं ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एंटरप्रिन्युअरशिपमध्ये जे काही ऑर्गनायझेशनल क्लायमेट असतं, तर ते परिणाम करणारे घटक असतात. त्यानंतर आहे मॅनेजमेंट सिस्टीम, फायनान्शियल मॅनेजमेंट आणि शेवटचं आहे एम्प्लॉय मोराल. यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत एक्सटर्नल ड्रायव्हिंग फोर्सेस, म्हणजे बाहेरील वातावरणाचा आपल्या उद्योजकतेवर कोणत्या प्रकारे परिणाम होतो. एक्सटर्नल ड्रायव्हिंग फोर्सेस आर दोज काइंड ऑफ थिंग्स or situation or event that occur outside the company and are by and large beyond the control of company. एक्सटर्नल म्हणजे बहिर्गत वातावरणावर उद्योजक हा कंट्रोल किंवा नियंत्रण ठेवू शकत नाही. तर ते बाहेरील वातावरणात कोणते बदल होतात जे उद्योजकावर परिणाम करतात किंवा उद्योजकतेवर परिणाम करतात. त्यामध्ये आहेत की इंडस्ट्री, बाहेर ज्या काही कॉम्पिटिटर्स असतात किंवा जे काही बाहेर स्पर्धक असतात, असं नाही की फक्त एकच उद्योजक आहे. आपण बघू शकतात मार्केटमध्ये खूप सारे उद्योजक तिथे त्यांचे फंक्शन्स परफॉर्म करत असतात. खूप न्यू प्रोडक्ट्स लॉन्च होत असतात. सो त्या गोष्टीसुद्धा आपल्या या गोष्टींवर उद्योजकतेवर परिणाम करणारे फोर्सेस असतात. त्याच्यानंतर आहे पॉलिटिकल इंटरफरन्स, जे काही पॉलिटिक्स चालतं, अर्थशास्त्रामध्ये जे काही राजकीय सॉरी, ही स्लाइड परत घेते मी. हो, पूर्ण. एक्सटर्नल ड्रायव्हिंग फोर्सेस म्हणजे बाहेरील वातावरणाचा आपल्या उद्योजकतेवर किती आणि कसा परिणाम होतो हे त्या उद्योजकावर अवलंबून असतं. एक्सटर्नल ड्रायव्हिंग फोर्सेस आर दोज काइंड ऑफ थिंग्स, सिच्युएशन ऑर इव्हेंट्स दॅट ऑकर आउटसाइड द कंपनी अँड आर बाय अँड लार्ज बियॉन्ड द कंट्रोल ऑफ कंपनी. एक्सटर्नल जे फोर्सेस असतात, बहिर्गत वातावरणात जे बदल होत असतात त्यावर उद्योजक नियंत्रण ठेवू शकत नाही. कारण ते बाहेर बाहेर जे काही पर्यावरणामध्ये जे काही घटक बदलत असतात, पण त्यांचा परिणाम कशावर होत असतो? आपल्या उद्योजकतेवर सुद्धा होत असतो आणि त्या उद्योजकावर सुद्धा होत असतो. यानंतर आपण निष्कर्षाकडेच म्हणजेच कन्क्लुजनकडे वळणार आहोत. त्यामध्ये आहे एंटरप्रेन्योरशिप इज बिकमिंग अॅन इन्क्रीजिंगली पॉप्युलर करिअर चॉईस इन टुडेज मार्केटप्लेस. एंटरप्रेन्योरशिप म्हणजेच काय? उद्योजकता हे आज नवीन काहीतरी आपण संशोधन करण्याचा तिथे वाव असतो किंवा आपण नवीन करिअर म्हणून याकडे बघू शकतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू मस्ट हॅव सम बिझनेस आयडियाज इन माइंड. तुमच्याकडे उद्योजकते आपण कधी करू शकतो? ज्यावेळेस तुमच्याकडे नवीन काहीतरी माइंडमध्ये आयडिया असतील, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकतात? उद्योजकता हे करिअर ऑप्शन म्हणून तुम्ही चूज करू शकतात. लास्ट वन, चूजिंग एंटरप्रेन्योरशिप ॲज अ करिअर ऑप्शन मीन्स दॅट यू हॅव टू सिलेक्ट द पाथ ऑफ चॅलेंजेस अँड रिस्क. याबद्दल आपण पहिलेही बोललो आहोत की उद्योजक म्हणून तुम्हाला कार्य करताना वेगवेगळ्या प्रकारच्या जोखीम या स्वीकाराव्या लागतात. तुमच्यामध्ये तितकं टॅलेंट असलं पाहिजे, तुमच्यामध्ये काम करण्याची पॅशनेट वृत्ती असली पाहिजे, साहसी वृत्ती असली पाहिजे आणि जे काही तुम्ही सेल्फ मोटिवेटेड जर असाल तर त्यावेळेस तुम्ही स्वतःहून काम करण्याची तुमची इच्छा असली पाहिजे. म्हणजे काय? तुमचा एक बिझनेस माइंड तुमच्याकडे जर असेल, तुमच्या बिझनेसच्या प्लॅनिंग्स तुमच्याकडे असेल, तर तुम्ही नक्कीच हा उद्योजक म्हणून उद्योजक होऊ शकतात आणि उद्योजकता हा बिझनेस सेटअप तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकतात.